नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता हे बघून तुम्हाला वाटलं असेल की मी चिकन बिर्याणी बनवली, पण मी चिकन बिर्याणी बनवलेली नाही, तर मी चिकन भात बनवलेला आहे. चिकन बिर्याणी आणि चिकन भात यांच्यामध्ये फारसा तसा काही फरक नसतो. चव साधारण सेमच असते दोघांचीही. चिकन बिर्याणी म्हटलं की ती स्टेप बाय स्टेप आपल्याला करावी लागते. त्यापेक्षा चिकन भातामध्ये तसं नाही, तो झटपट होऊन जाणारा असतो. बिर्याणीसाठी कसं तांदळाच्या मापात अगदी चिकन लागतं, तसं चिकन भातामध्ये नाही. तर तुम्ही मार्केटमधून जे चिकन आणता त्यातलं थोडंसं चिकन साईडला काढून ठेवायचं आणि त्यानंतर कधीही आपण चिकन भात याचा बनवू शकतो. कधीही म्हणजे अगदी 4-5 दिवसांनी नाही, तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी. मी देखील आणलेल्या चिकनमधलं थोडंसं साईडला काढून ठेवलेलं होतं. तर आपण सुरुवात करूया. तर पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेव्हा मला काही फारसं जाणवलं नाही, पण आत्ता बघताना मला जाणवतंय की तेलाचा कलर थोडासा चेंज झाला. काय माहिती तो कशामुळे चेंज झाला आहे. त्याच्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर एक छोटा कांदा मी इथे वापरलेला आहे. कांदा थोडासा तेलामध्ये फ्राय झाला की मग याच्यात आपण आला लसूणची पेस्ट घालायची. घरात बनवलेली घातली तरी चालू शकते, पण मी आता विकतचीच घातलेली आहे. आणि तिचा देखील कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला तिला परतवत राहायचं आहे. आता याच्यात आपल्याला कोणतेही मसाले घालायचे नाही. तर अर्धा चमचा मी इथे हळद वापरलेली आहे आणि हळदही तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची. त्याच्यानंतर घालायचं याच्यात चिकन. तर आणलेल्या चिकनमधून हे थोडंसं चिकन मी साईडला काढून ठेवलं होतं. तर माझ्या मते हे 100 ग्रॅम एवढं चिकन असेल, मला काही कन्फर्म सांगता येणार नाही, पण 2 माणसांसाठी एवढं चिकन पुरेसं आहे. तर त्या चिकनला देखील याच्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ घालायचं. थोडंसं कमी घातलं तरी चालू शकतं, की नंतर जर आपल्याला कमी वाटलं तर आपण घालू शकतो. आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. अगदी जास्त प्रमाणात मी पाणी घातलेलं नाही, तर थोडंसंच पाणी घातलेलं आहे. म्हणजे 2 वाटी मी याच्यामध्ये पाणी वापरलेलं आहे. त्याच्यानंतर वरती जी प्लेट ठेवली त्याच्यावरती देखील थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण याची पेस्ट बनवून घेऊया. तर पेस्टसाठी येते मी 3 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर वापरलेली आहे. यांची पेस्ट बनवून घ्यायची, ही गरजेची आहे. तर चिकन देखील आपलं शिजलेलं आहे. आता आपण राईस बनवायला घेऊया. तर इथे 3 ते 4 चमचे मी तेल वापरलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. मी सगळेच खडे मसाले वापरलेले नाही, तर व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तेवढेच वापरलेले आहेत आणि ते जास्त प्रमाणातही नाही, कमी प्रमाणातच वापरायचे आहेत आपल्याला. 2 माणसांसाठी म्हणजे एवढं बस आहे. जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर जास्त प्रमाणात वापरायलाच हवेत. तर यांना देखील आपल्याला 1 मिनिटभर या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर या मसाल्यांचा वास यायला सुरुवात होईल. हे मसाले चांगले तेलामध्ये भाजले, यांचा वास यायला सुरुवात झाला, म्हणजे जास्त देखील आपल्याला हे करपवायचे नाहीत. तर यांना थोडासा वास यायला सुरुवात झाला लाईटली की याच्यामध्ये मग कांदा घालायचा आहे. कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि 2 कांदे मी इथे वापरलेले आहेत. कांदा थोडासा जास्तच वापरायचा, याच्यामुळे चिकन भाताला छान टेस्ट येते. त्याच्यानंतर मग याच्यात टॉमॅटो घालायचा. तर टॉमॅटो मी 1 वापरलेला आहे आणि टॉमॅटोला मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मग कांदा टोमॅटोला आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे, चांगलं नरम होऊ द्यायचं आहे. कांदा टोमॅटो चांगला भाजला की याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली होती कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसणाची, तर ती पेस्ट घालायची आहे. तर मी ही सगळीच पेस्ट वापरणार आहे, कारण मी मापामध्येच पेस्ट म्हणजे जे सामान होतं ते घेतलं होतं, सो सगळीच वापरणार आहे. तर पाणी घालून देखील जे भांड्यामध्ये होतं ते पण घेतलेलं आहे. आता ही पेस्ट घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटभर आपल्याला ते परतवत राहायचं आहे. तिला देखील याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि ते देखील याच्यामध्ये घातलं, तर त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. तरी देखील ही पेस्ट व्यवस्थित भाजली जाणार. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तोपर्यंत. आता याच्यात मसाले घालून घेऊया. तर 1 चमचा मी इथे मिरची पावडर वापरलेली आहे, अर्धा चमचा एवढा गरम मसाला, अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त मी इथे चिकन मसाला वापरलेला आहे. तर हे सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. 1 ते 1.5 मिनिटभर यांना असंच गॅसवरती परतवत राहायचं. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे ते म्हणजे जे आपण मगाशी शिजवून घेतलेलं चिकन होतं, ते सगळं चिकन आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर चिकन सगळं घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत.
तर तुम्ही जेवढे 2 माणसांच्या हिशोबाने तांदूळ घेता तेवढ्या याच्यामध्ये तांदूळ घाला, कारण एवढ्या चिकनमध्ये 2 माणसांसाठी चिकन भात होऊ शकतो. तर मी 2 वाटी तांदूळ वापरलेले आहे. तांदूळ देखील व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपण जे चिकन शिजवून घेतलेलं होतं त्याचं जे पाणी होतं, म्हणजे जो रस्सा होता त्याचा, तर तो रस्सा आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामुळे आपल्या चिकन भातला खूप छान अशी टेस्ट येते. डायरेक्टही चिकन घालू शकतो, पण त्याला तो फ्लेवर येत नाही आणि कुकरला आपल्याला भरपूर शिट्ट्या द्याव्या लागतात. त्यापेक्षा आपण असं करायचं, याला खूप छान टेस्ट येते. शिट्ट्यांचं असं टेन्शन नाही, पण चवीचा असा चिकन भात पाहिजे असेल तर ही पद्धत वापरून चिकन भात बनवा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. मी टेस्ट करून बघितलं तर कमी वाटलं थोडं, त्याच्यामुळे मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालायचं. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कुकरचं आपण झाकण लावायचं आणि त्याच्यानंतर कुकरला मी फक्त 2 शिट्ट्या केलेल्या आहेत. आता डायरेक्ट जेवणाच्या वेळीच मी कुकर ओपन करते, तर तुम्ही बघू शकता वरतूनच किती छान असा दिसत आहे. याला काय करायचं, आपण मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यावरती तो थोडासा मोकळा होतो. आता काही जणांचा प्रश्न असेल की चिकन आधी शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर परत मग कुकरमध्ये घालून त्याला शिट्ट्या दिल्या तर त्याचा किमा वगैरे होईल, तर असं काही होणार नाही. तुम्ही बघू शकताय चिकनचे पीस देखील दिसत आहेत आणि हा चिकन भात खूप अप्रतिम लागतो. या चिकन भातासोबत मी चिकनचा रस्सा बनवलेला आहे. चिकनचा रस्सा म्हणजे जे मी चिकन उकडवलेलं होतं त्याचा थोडासा रस्सा मी साईडला ठेवला होता, तर त्याच्यामध्ये नंतर मग मी वाटण घातलेलं आहे. त्या वाटणात मी कांदा, खोबरं आणि आलं लसूण वापरलेलं आहे आणि कोथिंबीर. मी फर्स्ट टाईम असा ट्राय केलेला आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल. आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशा मस्त मस्त रेसिपींमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.